सध्या देशात राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। पण या निवडणुकीला आता एका वेगळ्याच वादाचं वळण लागलंय। ऑपरेशन लोटस हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण यावेळी या चर्चेने थेट ओडिशामधून बेंगळुरू पर्यंत खळबळ उडवून दिली आहे। काँग्रेसच्या 8 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलाय। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक झाली। नक्की काय आहे हे प्रकरण, घोडेबाजार नक्की कुठे झाला आणि भाजप विरुद्ध काँग्रेस हा सामना आता कोणत्या वळणावर आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 18 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने 10 राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती। यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश होता। यातील एक सकारात्मक बाब म्हणजे 10 पैकी 7 राज्यांमध्ये 37 उमेदवार बिनविरोध निवडून आले। पण खरी चुरस निर्माण झाली ती उर्वरित 3 राज्यांत। बिहार, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांमधील 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरलेत आणि इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली। 16 मार्चला मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, पण त्याआधीच ऑपरेशन लोटसच्या आरोपांनी वातावरण तापलं। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे डी.के. शिवकुमार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले। त्यांच्या दाव्यानुसार ओडिशामधील काँग्रेसच्या 14 पैकी 8 आमदारांना सुरक्षिततेसाठी बेंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। रविवारी काही अज्ञात व्यक्तींनी या हॉटेलमध्ये घुसखोरी केली आणि काँग्रेस आमदारांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली। त्यांना क्रॉस वोटिंग करण्यासाठी म्हणजेच भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं। शिवकुमार यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप आला। शिवकुमार यांच्या आरोपांनंतर कर्नाटक पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या। आतापर्यंत या प्रकरणात 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यातील एक संशयित हा चक्क ओडिशातील भाजपचा कार्यकर्ता आहे। कोराटपूरचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व आरोपी ओडिशाच्या राऊरकेला येथील रहिवासी आहेत। त्यांच्याकडे कोरे धनादेश सापडले असून चौकशी दरम्यान त्यांनी भाजप समर्पित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांचं नाव घेतल्याचं समजतं। विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये काँग्रेस आमदार थांबले होते ते हॉटेल देखील दिलीप राय यांच्याच मालकीचं असल्याचा दावा काँग्रेसने केलाय। काँग्रेसने केलेले हे सर्व आरोप भाजपने पूर्णपणे फेटाळून लावलेत। भाजप नेत्यांच्या मते हे केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचे स्टंट आहेत। राज्यसभेत आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेस नेते निराधार आरोप करून लोकांचं लक्ष भरकटवत आहेत, अशी टीका भाजपने केली। त्यांनी डी.के. शिवकुमार यांना या आरोपांचे ठोस पुरावे देण्याचं आव्हान दिलंय। भाजपने असाही टोला लगावलाय की काँग्रेसला आपल्याच आमदारांवर विश्वास नाही, म्हणूनच त्यांना रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये डांबून ठेवावं लागतं। ऑपरेशन लोटसचा बागुलबुवा करून केवळ संभ्रम निर्माण केला जातोय। आता आपण समजून घेऊया की या 11 जागांसाठी नेमकी लढत कशी आहे। बिहार येथे 5 जागा आहेत। बिहार विधानसभेत 243 आमदार आहेत। एनडीए कडे 202 आमदारांचं मोठं बळ आहे, तर महाआघाडीकडे केवळ 35 आमदार आहेत। भाजपला 5वी जागा जिंकण्यासाठी 3 मतांची गरज आहे, तर महाआघाडीला 1 जागा जिंकण्यासाठी 6 मतांची गरज आहे। ओडिशामध्ये काँग्रेसच्या 8 आमदारांच्या भूमिकेवरून हा सर्व वाद रंगलाय। तिथे प्रत्येक मतासाठी चुरस पाहायला मिळते। तर हरियाणातही सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। राज्यसभा निवडणूक ही सहसा शांततेत पार पडते, पण 2017 नंतर ज्या प्रकारे रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि ऑपरेशन लोटसची चर्चा वाढली, त्यावरून ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। 5 कोटींची ऑफर आणि कोरे चेक सापडणं हे लोकशाहीसाठी नक्कीच चिंतेचे विषय आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी होईलच, पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक पक्ष आपल्या एका मतासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे। तुम्हाला काय वाटतं, हे खरोखर ऑपरेशन लोटस आहे की काँग्रेसने रचलेला एक राजकीय डाव? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।